मित्रांनो, आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मधल्या काही पुढच्या क्वेश्चन्सकडे वळूयात. तर ते क्वेश्चन्स आहेत, इफ द स्लोप ऑफ one of the line is given by ax square plus 2hxy plus by square is equal to 0 is 4 times the other is 4 times the other. Show that 16 h square left side is equal to 25 ab. 16 h square is equal to 25 ab. तर क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे, हा पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमधल्या काही क्वेश्चनमध्ये येणारा हा क्वेश्चन असेल तुमच्या HSCमधल्या बोर्ड क्वेश्चन पेपरमध्ये तो तुम्हाला पाहायला भेटेल. तर क्वेश्चन काय दिला आहे, काय विचारलं आहे, म्हणजेच मला असं म्हणायचं काय गिवन आहे, विचारलं आहे काय सिद्ध करायचं आहे, त्याच्यासोबतच ह्या क्वेश्चनसाठी कोणते कन्सेप्ट आपल्याला लागणार आहेत ते आपण आधी बघूयात आणि नंतर आन्सर चालू करूयात. इफ द स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन इज गिवन बाय, ठीक आहे, ही जी लाईन आहे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की होमोजिनियस सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय या फॉर्ममधली ती आहे. तर आपल्याला सांगितलं की ही कंडिशन तुम्ही सिद्ध करा. 16 h स्क्वेअर इज इक्वल टू 25 ab. ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे काय, तर आपण आत्ताच बघितलं आहे m1 अँड m2 बी द स्लोप ऑफ द लाईन्स ज्यांची ॲडिशन आहे m1 प्लस m2 इज इक्वल टू -2h डिवायडेड बाय b अँड त्यांचं प्रोडक्टही आपल्याला माहिती आहे m1 इंटू m2 इज इक्वल टू a डिवायडेड बाय b. स्लोपची ॲडिशन, स्लोपचं मल्टिप्लिकेशन याचा वापर आपण इथेही करणार आहोत. कन्सेप्ट आधी आणि नंतर आन्सर चालू करूयात. आपण ह्या क्वेश्चनमध्ये आणखी आपल्याला कशाची मदत होणार आहे, तर दिलेलं काय, स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन इज 4 टाइम्स द अदर. म्हणजेच एका लाईनचा स्लोप कोणताही घेऊयात, सपोज तो m2 असेल, सेकंड लाईनचा स्लोप आपण तिथे घेऊयात m2 इक्वल टू 4 टाइम्स द फर्स्ट लाईन. म्हणजेच आपल्याला लिहिता येईल की स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन इज 4 टाइम्स द अदर. म्हणजेच m2 इक्वल टू 4 इंटू m1 हे दिलेलं आहे, तर हे गिवन आहे. तर ठीक आहे, ह्या सगळ्यांचा वापर आपल्याला क्वेश्चनमध्ये करायचा आहे. ठीक आहे, बघू आपण क्वेश्चनमध्ये वळूयात क्वेश्चनच्या आन्सरकडे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्या क्वेश्चनसाठी आपल्याला कोणत्या कोणत्या स्टेप्स वापरायच्या. कम्पेरिंग आपण म्हणूयात, ठीक आहे, कम्पेअर तर करायचंच आहे, पण जिथं आपल्याला लेट वापर करायचा आहे m1 अँड m2 बी द काय आहेत हे, लेट m1 m2 बी द स्लोप्स ऑफ द लाईन. कोणती लाईन आहे, ax स्क्वेअर प्लस 2hxy plus by square is equal to 0. m1 m2 be the slope of the given line, therefore m1 plus m2 is equal to -2h divided by b. ह्याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे ह्या क्वेश्चनमध्ये. m1 प्लस m2 आणि त्याच्यासोबतच असेल m1 इंटू m2 इज इक्वल टू a डिवायडेड बाय b. ॲडिशन और मल्टिप्लिकेशन त्यांचा वापर आपल्याला इथे करायचा आहे. और नाव आता इथे दिलेलं काय आहे ह्या क्वेश्चनमध्ये, वी आर गिवन दॅट स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स इज 4 टाइम्स द स्लोप ऑफ अदर. म्हणजेच m2 इक्वल टू 4 इंटू m1. नंबर 1 आपण त्याला म्हणूयात. ठीक आहे, चला वळूयात पुढच्या स्टेपकडे आणि बघूयात की ह्या क्वेश्चनमध्ये कोणत्या स्टेपचा वापर आपल्याला करता येईल. देअरफॉर m1 प्लस
इथे आपल्याला M2च्या ठिकाणी इक्वेशन फर्स्टचा वापर करता येईल. M1 प्लस 4 इंटू M1 इज इक्वल टू आपल्याला लिहिता येईल -2h डिवायडेड बाय B. Therefore, M1 प्लस 4M1 4 प्लस 1 म्हणजे 5M1 आपल्याला लिहिता येईल इक्वल टू -2h डिवायडेड बाय B. ठीक आहे, म्हणजेच बघा आपल्याला therefore M1 इक्वल टू काय लिहिता येईल, मल्टिप्लिकेशनमध्ये असणारा 5 आपण साईड बदलूया, डिव्हिजनमध्ये लिहिता येईल, म्हणजेच आपल्याला -2h डिवायडेड बाय 5B लिहिता येईल. म्हणजेच M1 इक्वल टू -2h डिवायडेड बाय B. जिथं पाहिजे तिथे आपण ह्या इक्वेशनचा वापर करून घेऊयात. therefore also M1 इंटू M2 इज इक्वल टू काय आहे, A डिवायडेड बाय B. therefore M1 इंटू M2च्या ठिकाणी परत आपण इक्वेशन फर्स्टची मदत घेऊयात. M2 इक्वल टू 4 इंटू M1 आहे, 4 इंटू M1 इज इक्वल टू A डिवायडेड बाय B. म्हणजेच बघा therefore मल्टिप्लिकेशन आहे M1 इंटू M1 स्क्वेअर, म्हणजेच आपल्याला लिहिता येईल 4 इंटू M1 स्क्वेअर इज इक्वल टू A डिवायडेड बाय B. therefore M1 स्क्वेअर जर लिहायचं असेल तर तुम्ही लिहाल A डिवायडेड बाय 4B. ठीक आहे, काय केलं आपण, मल्टिप्लिकेशनमध्ये असणारा 4 साईड बदला, जो डिव्हिजनमध्ये लिहिता येईल M1 स्क्वेअर इक्वल टू A डिवायडेड बाय 4B आपल्याला लिहिता येईल. ठीक आहे, चला ह्या इक्वेशनमध्ये सपोज तुम्ही नाव देता ह्याला इक्वेशन नंबर 3. पुट द व्हॅल्यू ऑफ इक्वेशन सेकंड इन थर्ड. म्हणजेच आपल्याला M1ची जी व्हॅल्यू आपण काढून घेतलेली आहे इक्वेशन सेकंडमधली ती आपल्याला ठेवायची आहे इक्वेशन थर्डमध्ये आणि सिम्प्लिफिकेशन बघूया आपल्या कंडिशनपर्यंत आपण पोहोचतो आहे का. ठीक आहे, M1 स्क्वेअर म्हणजेच असेल therefore पुट द व्हॅल्यू सेकंड इन थर्ड, इक्वेशन सेकंड इन अ थर्ड. M1 स्क्वेअर म्हणजे असेल इथं -2h डिवायडेड बाय 5B ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू इथे A डिवायडेड बाय 4B आपल्याला लिहिता येईल. ठीक आहे, चला सिम्प्लिफिकेशन घेऊया आपण ह्या क्वेश्चनचं, जिथं आपल्याला यांचे स्क्वेअर विचारले आहेत आणि त्यांचं स्क्वेअर लिहिता येईल आपल्याला -2 स्क्वेअर म्हणजेच 4h स्क्वेअर डिवायडेड बाय 5 स्क्वेअर 25B स्क्वेअर इज इक्वल टू A डिवायडेड बाय 4B. ठीक आहे, सिम्प्लिफिकेशनच्या पुढच्या स्टेपकडे वळूयात आपण, जिथे आपल्याला 4h स्क्वेअर इज इक्वल टू A डिवायडेड बाय 4B यांच्यामध्ये काही बदल नाही, आपल्याला साईड चेंज करायची 25B स्क्वेअरची. आपण साईड बदलूयात आणि जिथं आपल्याला साईड बदलायची आहे म्हणजेच आपल्याला जो डिव्हिजनमध्ये आहे तो आपल्याला लिहिता येईल मल्टिप्लिकेशनमध्ये इंटू 25B स्क्वेअर आपल्याला लिहिता येईल. म्हणजेच तुम्हाला हा जो B आहे B स्क्वेअरमधला 1 आणि न्यूमरेटरमधला 1 आणि डिनोमिनेटरमधला 1 B कॅन्सल करता येईल. therefore 4h स्क्वेअर इज इक्वल टू काय काय राहिलं इथे 25, इथं राहिलेला असेल A, त्याच्यासोबतच हा B आणि डिव्हिजनमध्ये असणारा हा 4. ठीक आहे, चला therefore हा जो 4 आहे त्याला आपण बोलूयात लेफ्ट साईडमध्ये, म्हणजे जो डिव्हिजनमध्ये असणारा नंबर आहे साईड बदलूयात मल्टिप्लिकेशनमध्ये 4 इंटू 4 म्हणजे 16h स्क्वेअर आपल्याला लिहिता येईल इक्वल टू काय 25AB. म्हणजेच बघा therefore द रिक्वायर्ड कंडिशन जे आपल्याला विचारलं होतं की ही कंडिशन आपल्याला सिद्ध करायची होती 16h स्क्वेअर इज इक्वल टू 25AB, आपण शेवटी म्हणूयात therefore दिस इज द रिक्वायर्ड कंडिशन. दिस इज द रिक्वायर्ड कंडिशन. हे असेल कंप्लीट उत्तर आपल्या ह्या प्रश्नाचं जे आपल्याला विचारलं होतं 16h स्क्वेअर इज इक्वल टू 25AB. ठीक आहे, चला ह्या क्वेश्चनसाठी आपण परत एकदा वापरतो आहे स्लोपची ॲडिशन, स्लोपचं मल्टिप्लिकेशन आणि गिव्हन जे क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे स्लोप जो आहे म्हणजेच स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन इज 4 टाइम्स ऑदर यांची मदत आपण या क्वेश्चनसाठी घेतली आहे. ठीक आहे, थोडंसं वळूया आपण पुढच्या काही क्वेश्चन्सकडे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आधीच्या तासामध्ये 3 नोट्स बघितल्या होत्या. त्या कशाशी संदर्भात आपण बघितल्या होत्या
त्याच्यातली पहिली नोट होती जी आपण बघितली ती कशाशी रिलेटेड होती, ती स्लोपशी रिलेटेड होती. स्लोपचं ॲडिशन होतं, मल्टिप्लिकेशन होतं, त्याच्यासोबतच आपण ऑक्झिलरी इक्वेशनला देखील तिथं भेट दिली. ठीक आहे, चला त्याच्यासोबतच सेकंड नोट आपण बघितली. सेकंड नोट कशाशी रिलेटेड होती, तर ती अँगलशी रिलेटेड होती. सेकंड नोटमध्ये आपण बघितलं की लेट थीटा बी द अँगल बिटवीन द टू लाईन्स. देअरफॉर ते कोणता असेल अँगल, टॅन थीटा इक्वल टू मॉड ऑफ 2√h² मायनस AB डिवायडेड बाय A प्लस B. म्हणजेच आपल्याला अँगल काढण्यासाठी यांचा वापर करायचा आहे. आणि आता आपण नोट सेकंड याच्यावर आधारित काही क्वेश्चन स्टडी करूयात. क्वेश्चन असेल, फाइंड the measure of acute angle. Find the measure of acute angle between the line represented by लाईनचं इक्वेशन काय आहे, 3x² मायनस 4√3xy प्लस 3y² इज इक्वल टू 0. 3x² मायनस 4√3xy मायनस 3y² इज इक्वल टू 0. तर आपल्याला पुढचे काही क्वेश्चन्स याच्याशी संदर्भात बघायचे आहेत. फाइंड द मेजर ऑफ ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन. खरं तर तुम्ही आधीच्या तासात स्टडी केलंच आहे, आपण बघितलंच आहे की होमोजिनियस सेकंड डिग्री इक्वेशन और नॉन होमोजिनियस सेकंड डिग्री इक्वेशन रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन. म्हणजेच ह्याच्यामध्ये असणारे अँगल्स देखील आपल्याला काढता येतील, दोन लाईनमध्ये येणारे. मग ते काय असेल, कन्सेप्ट आधी क्वेश्चन नंतर आपण नेहमीच बघतो. तर याच्यामध्ये आपल्याला विचारलेले काय, थीटा इथं विचारलं आहे, आपल्याला दिलेलं आहे इक्वेशन आणि ज्याच्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे टॅन थीटा इक्वल टू मॉड ऑफ 2√h² मायनस AB डिवायडेड बाय A प्लस B. आपल्याला या फॉर्म्युल्याचा वापर इथे करायचा आहे. ठीक आहे, वळूया आपण क्वेश्चनकडे आणि बघूयात की याच्यामध्ये कोणत्या स्टेप्सचा वापर करता येईल. तुमच्या जास्त लक्षात येईल की आपण ह्या टाईपचे क्वेश्चन आणि त्याच्यामध्ये ॲड होणारे काही आणखी क्वेश्चन्स आहेत जे आपण पुढच्या तासामध्ये बघणारच आहोत. ठीक आहे, चला वळूया आपण क्वेश्चनकडे. सुरुवात करूयात. कंपेरिंग द इक्वेशन. Comparing the equation 3x² minus 4√3xy plus 3y² is equal to 0. Fifth, with the equation असेल ax² plus 2hxy plus by² is equal to 0. Compare these equations. Therefore, we get काय म्हणता येईल बरं, कम्पेअर दीज बोथ इक्वेशन्स. x² शेजारी a इक्वल टू 3, 2h त्याचा शेजारी म्हणजे xy शेजारी 2h वरती दिसेल मायनस 4√3 इक्वेशनमध्ये. देअरफॉर 2h इक्वल टू मायनस 4√3 असेल तर याची इक्वल टू काय लिहिणार आपण, मायनस 4√3 डिवायडेड बाय 2. म्हणजेच आपल्याला लिहिता येईल देअरफॉर h इक्वल टू मायनस 2√3 आपल्याला लिहिता येईल. ठीक आहे, चला. अँड b इक्वल टू y² शेजारी तो 3 आहे, a 2h त्याच्यापासून h आणि नंतर आपण बीची व्हॅल्यू आपण इथं लिहिलेली. चला आपण वळूयात पुढच्या स्टेपकडे. देअरफॉर लेट थीटा बी द ॲक्यूट अँगल बिटवीन the lines. Theta be the acute angle between the lines. Therefore, आपल्याला याच्यासाठी वापरायचं आहे tan theta equal to mod of 2√h² minus AB divided by A plus B.
या फॉर्म्युल्याचा वापर आपण इथे करणार आहोत. फॉर्म्युल्यात व्हॅल्यूज ठेवूयात. देअरफॉर टॅन थीटा इक्वल टू, थीटा आपल्याला काढायचा आहे, इक्वल टू मॉड ऑफ 2√, व्हॅल्यूज ठेवूयात. याची व्हॅल्यू काय आहे, -2√3, -2√3 ब्रॅकेट स्क्वेअर एच स्क्वेअर. ठीक आहे. मायनस ए आणि बीच्या व्हॅल्यूज काय आहेत बघा, ए 3, बी देखील 3 आहे. दोन्ही व्हॅल्यूज लिहूयात. 3 × 3 डिवायडेड बाय ए प्लस बी 3 + 3 मॉड क्लोज. देअरफॉर टॅन थीटा इक्वल टू आपल्याला लिहिता येईल 2√, जिथं आपल्याला विचारलं रूट अंडर रूट काय दिसते बघा, -2√3 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे -2 स्क्वेअर, तो असेल 4√3 स्क्वेअर, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल, 3 आपल्याला लिहिता येईल. -3 × 3 म्हणजेच 9 डिवायडेड बाय 3 + 3 6. थोडंसं पुढे जाऊयात. सिम्प्लिफिकेशनची पुढची स्टेप आपल्याला इकडच्या साईडला लिहिता येईल. पुढच्या स्टेपकडे वळू आपण. देअरफॉर टॅन थीटा इक्वल टू 2√, 4 3 12 -9 डिवायडेड बाय 6. देअरफॉर टॅन थीटा इक्वल टू 2√3 12 -9 डिवायडेड बाय 6. देअरफॉर टॅन थीटा इक्वल टू 2 3 6 आपल्याला पुढे लिहिता येईल √3 डिवायडेड बाय 3. मॉडच्या बाहेर आपल्याला लिहिता येईल त्याला. ठीक आहे. पुढच्या स्टेप्स आपण इकडे लिहूयात, जिथं आपल्याला टॅन थीटा इक्वल टू √3 डिवायडेड बाय 3. देअरफॉर टॅन थीटा इज इक्वल टू, मॉडच्या बाहेर घेऊयात म्हणजे प्लसमध्येच ते आपल्याला लिहायचं आहे, तर अँगल हा आपला प्लसच असणार आहे. √3 डिवायडेड बाय तो जो 3 आहे त्याला आपल्याला लिहिता येईल √3 × √3. याच्यातला एक कॅन्सल करूयात, जो न्यूमरेटरमध्ये एक आहे, डिनोमिनेटरमध्ये एक आहे. देअरफॉर टॅन थीटा इक्वल टू आपल्याला लिहिता येईल 1 डिवायडेड बाय √3. देअरफॉर थीटा काढायचा आहे. टॅन थीटा इक्वल टू 1 डिवायडेड बाय √3 असेल तर थीटा इक्वल टू काय लिहिता येईल, ते असेल टॅन इन्व्हर्स ऑफ 1 डिवायडेड बाय √3. टॅन थीटा इक्वल टू 1 डिवायडेड बाय √3 आहे, तर थीटा इक्वल टू काय आहे, ते टॅन इन्व्हर्स 1 डिवायडेड बाय √3 आहे. थीटा आपल्याला काढायचा आहे, म्हणजेच टॅनच्या कोणत्या अँगलची किंमत 1 डिवायडेड बाय √3 आहे, तर थीटा इक्वल टू तो असेल 30 डिग्री. म्हणजेच ह्या क्वेश्चनमध्ये असणारा जो अँगल आहे तो 30 डिग्री आहे. आणि दिस इज अ रिक्वायर्ड आन्सर. हे असेल कंप्लीट उत्तर आपल्या ह्या प्रश्नाचं. थीटा इक्वल टू 30 डिग्री आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये अँगल विचारला होता, ज्याच्यासाठी आपण ह्या फॉर्म्युलेंची मदत घेतली आहे. आपण आता वळूयात याच टाईपच्या पुढच्या क्वेश्चनकडे. पुढच्या क्वेश्चनमध्ये आपण फक्त इक्वेशन बदलूयात. ह्याचं क्वेश्चन तोच ठेवूयात, फाइंड द अँगल बिटवीन द लाईन. पुढचं इक्वेशन घेऊया आपण. इक्वेशन असेल 4x² प्लस 5xy प्लस y² इज इक्वल टू 0. 4x² प्लस 5xy प्लस y² इज इक्वल टू 0. ठीक आहे. चला आपण ह्या क्वेश्चनकडे वळूयात. क्वेश्चनचा कन्सेप्ट तर माहीतच आहे आपल्याला की आपल्याला इथे टॅन थीटा वापरायचा आहे. आधीच्या क्वेश्चनलाच आपण फक्त इक्वेशन बदललं आहे आणि त्याच क्वेश्चनचे कन्सेप्ट याला पण आहेत की टॅन थीटा इक्वल टू आपल्याला परत वापरायचा आहे मॉड ऑफ 2√h² - ab डिवायडेड बाय a प्लस b. ठीक आहे. चला वळूया क्वेश्चनकडे. कंपेरिंग द इक्वेशन
4x² plus 5xy plus y² is equal to 0 with the equation ax² plus 2hxy plus by² is equal to 0. We get आपल्याला लिहिता येईल याच्यावरनं we get the values x² शेजारी म्हणजे a इक्वल टू 4 असेल, 2h इक्वल टू काय असेल 5, xyचा शेजारी 2h इक्वल टू 5 असेल तर h इक्वल टू लिहिता येईल 5 डिवायडेड बाय 2 अँड b इक्वल टू आपल्याला लिहिता येईल 1. y² शेजारी इथं b आहे, इथं कोणीच नाही म्हणजे तिथं 1 प्रेझेंट आहे. ठीक आहे, a h आणि बीच्या व्हॅल्यूज आपण लिहिलेल्या आहेत. आपण आता वळूयात टॅन थीटाच्या फॉर्म्युल्याकडे, ज्याचा वापर परत आपल्याला इथे करायचा आहे. देअरफॉर आपण म्हणूया लेट थीटा बी द acute angle between the lines. तो काय असेल बघा, टॅन थीटा, देअरफॉर टॅन थीटा इक्वल टू मॉड ऑफ 2 रूट ऑफ h² मायनस ab डिवायडेड बाय a प्लस b. या फॉर्म्युल्याचा वापर आपण क्वेश्चनमध्ये करणार आहेत. देअरफॉर सिम्प्लिफिकेशन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघूया ह्याच्यामध्ये कोणत्या स्टेप्सचा वापर आपल्याला करायचा आहे. देअरफॉर टॅन थीटा इक्वल टू मॉड ऑफ 2 रूट ऑफ h², ची व्हॅल्यू काय आहे 5 डिवायडेड बाय 2 ती आहे 5 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस a इंटू बी, ची व्हॅल्यू 4, बीची व्हॅल्यू 1, 4 इंटू 1 डिवायडेड बाय a प्लस बी 4 प्लस 1. देअरफॉर पुढच्या स्टेपकडे वळूयात. टॅन थीटा इक्वल टू आपल्याला लिहिता येईल मॉड ऑफ 2 रूट ऑफ 5 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच इथं असेल 25 डिवायडेड बाय 4 मायनस 4 इंटू 1, 4 डिवायडेड बाय 4 प्लस 1 5. सिम्प्लिफिकेशनच्या या स्टेपमध्ये आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. आणि थोडंसं वळूया आपण पुढच्या स्टेपकडे. देअरफॉर टॅन थीटा इक्वल टू मॉड ऑफ 2 रूट ऑफ आपल्याला लिहिता येईल बघा 25. खरं तर इथं सबट्रॅक्शन घ्यायची आहे, डायरेक्ट घेण्याची परवानगी नाहीच आपल्याला कारण ह्यांचे छेद वेगवेगळे आहेत. ठीक आहे, चला आपण घेऊया 25 इंटू 1 म्हणजेच असेल 25 मायनस 4 इंटू 4 म्हणजेच असेल 16 डिवायडेड बाय 4 इंटू 1, 4 डिवायडेड बाय 5. ठीक आहे, चला वळूयात आपण थोडंसं पुढच्या स्टेपकडे. देअरफॉर टॅन थीटा इक्वल टू मॉड ऑफ 2 रूट ऑफ 25 मायनस 16 म्हणजेच आपल्याला लिहिता येईल 9 डिवायडेड बाय 4 डिवायडेड बाय 5. देअरफॉर टॅन थीटा इक्वल टू 2 इंटू स्क्वेअर रूट घ्यायचे आहेत आपल्याला. इथं लिहिता येईल आपल्याला रूट 9 डिवायडेड बाय 4 म्हणजेच 3 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 5. म्हणजेच आपल्याला यांना कॅन्सल करता येईल न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरमध्ये असणारा पार्ट. देअरफॉर टॅन थीटा इक्वल टू आपल्याला काय लिहिता येईल बघा मॉड ऑफ 3 डिवायडेड बाय 5. मॉडमध्ये आहे म्हणजे आपला अँगल प्लस अपेक्षित आहे. टॅन थीटा इक्वल टू 3 डिवायडेड बाय 5 येतं. ठीक आहे, आपण थोडंसं पुढे जाऊयात. थीटा आपल्याला लिहायचा आहे. टॅन थीटा इक्वल टू 3 डिवायडेड बाय 5 असेल तर थीटा इक्वल टू आपल्याला काय लिहिता येईल बघा तर देअरफॉर थीटा इक्वल टू लिहिता येईल टॅन इन्व्हर्स 3 डिवायडेड बाय 5. हे असेल कंप्लीट उत्तर आपल्या ह्या प्रश्नाचा. थीटा जो विचारला आहे आपल्याला की फाइंड द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स. देअरफॉर थीटा इक्वल टू टॅन इन्व्हर्स 3 डिवायडेड बाय 5. ठीक आहे, आपण हाच क्वेश्चन घेऊयात. फक्त याच्यामधलं इक्वेशन चेंज करूयात आणि आपल्याला परत एकदा बघायचं आहे की इथं ॲक्यूट अँगल पुढच्या क्वेश्चनमध्ये कोणत्या स्टेप्स आपल्याला पाहायला भेटतील. क्वेश्चन आहे
2x² plus 7xy plus 3y² is equal to 0. प्लसमध्ये सगळे 2, 7 and 3. क्वेश्चनमध्ये थीटा काढायचा आहे. आपल्याला कन्सेप्ट तर माहीतच आहे की tan थीटा इक्वल टू मॉड ऑफ 2 रूट ऑफ h² मायनस ab डिवायडेड बाय a प्लस b. इथेही आपल्याला वापरायचं आहे. पळूयात आपण क्वेश्चनकडे. कम्पेरिंग द इक्वेशन x² plus 7xy plus 3y² is equal to 0 with इक्वेशन आहे ax² plus 2hxy plus by² is equal to 0. Homogeneous second degree equation in x and y. We get a equal to x² चे शेजारी 2, a equal to 2 लिहिता येईल. 2h इक्वल टू xyचा शेजारी 7. 2h इक्वल टू 7 असेल तर h इक्वल टू 7 डिवायडेड बाय 2 लिहिता येईल. अँड b इक्वल टू y² त्याचा शेजारी b इक्वल टू असेल 3. ठीक आहे, थोडंसं पुढे जाऊयात. जिथं आपल्याला थीटा काढायचा आहे म्हणूयात लेट थीटा बी द काय आहे तो ॲक्यूट अँगल between the lines. Acute angle between the lines. Therefore, formula असेल tan theta equal to mod of 2 root of h² minus ab divided by a plus b. या फॉर्म्युल्याचा वापर आपल्याला करायचा आहे. Therefore, फॉर्म्युल्यात व्हॅल्यूज ठेवूयात. tan थीटा इक्वल टू मॉड ऑफ 2 रूट ऑफ h². याची व्हॅल्यू काय आहे डिवायडेड बाय 2 ती आहे. ब्रॅकेट स्क्वेअर लिहायला विसरू नका. मायनस a इंटू बी. एची व्हॅल्यू आहे 2, बीची आहे 3. 2 इंटू 3 आपल्याला लिहिता येईल डिवायडेड बाय a प्लस बी म्हणजेच असेल 2 प्लस 3. ठीक आहे, सिम्प्लिफिकेशनच्या ह्या स्टेपमध्ये अशा पद्धतीने लिहिता येईल. देअरफॉर tan थीटा इक्वल टू पुढे जाऊयात 2 रूट ऑफ आपल्या स्क्वेअर सांगितला आहे 7 डिवायडेड बाय 2 म्हणजेच आपल्याला लिहिता येईल 49 डिवायडेड बाय 4 मायनस 2 3 जा 6 डिवायडेड बाय 2 प्लस 3 म्हणजे असेल 5. ठीक आहे, थोडंसं पुढे जाऊया आपण. पुढच्या स्टेपकडे वळूयात जे मला इथं लिहिता येईल. Therefore, tan theta equal to सिम्प्लिफिकेशनची पुढची स्टेप मॉड ऑफ 2 रूट ऑफ. आता इथं आपल्याला सबट्रॅक्शन घ्यायची आहे, क्रॉस घ्यायचा आहे कारण आपण डायरेक्ट नाही घेऊ शकत आहे. 6 डिवायडेड बाय 1 असेल आणि जिथं आपल्याला 49 मायनस 6 4 जा 24 डिवायडेड बाय 4 इंटू 1 4 डिवायडेड बाय 5. देअरफॉर पुढच्या स्टेपकडे या. tan थीटा इक्वल टू आपल्याला लिहिता येईल 2 रूट ऑफ 49 मायनस 24 म्हणजेच आपल्याला लिहिता येईल 25 डिवायडेड बाय 4 होल डिवायडेड बाय 5. ठीक आहे, पुढच्या स्टेपकडे वळूयात. पुढची स्टेप आपण इथे लिहूयात. देअरफॉर आपल्याला लिहिता येईल tan theta. Therefore, tan theta equal to mod of 2 under root 25 divided by 4 आपल्याला त्याला लिहिता येईल 5 डिवायडेड बाय 2 होल डिवायडेड बाय 5. म्हणजेच इथला न्यूमरेटरमध्ये आणि डिनोमिनेटरमध्ये प्रेझेंट असलेला हा जो 2 आहे तो आपल्याला कॅन्सल करता येईल. देअरफॉर आपल्याला लिहिता येईल tan थीटा इक्वल टू 5 डिवायडेड बाय 5. मॉडच्या बाहेर घेऊयात. प्लस तिथं अपेक्षित आहे आपल्याला अँगल 5 1 5. देअरफॉर tan थीटा इक्वल टू 1. tan थीटा इक्वल टू 1 असेल तर देअरफॉर थीटा इक्वल टू काय लिहिता येईल tan इनव्हर्स 1. म्हणजेच टॅनच्या कोणत्या अँगलची किंमत 1 आहे. देअरफॉर थीटा इक्वल टू
45 तो असेल. म्हणजेच इथल्या अँगलची व्हॅल्यू जी आहे ती 45 डिग्री आलेली आहे. हे असेल कंप्लीट उत्तर आपल्या ह्या प्रश्नाचा. थीटा इक्वल टू 45. ठीक आहे. हे जे क्वेश्चन्स होते हे ॲक्यूट अँगलशी रिलेटेड होते. आणि पुढच्या तासामध्ये आपण थोडंसं वळूयात आणखी काही क्वेश्चन्सकडे ज्याच्यामध्ये आपल्याला पेअर ऑफ लाईन्स आहेत. शो दॅट आपण याच्या आधीच्या तासात जे क्वेश्चन्स बघितले, शो दॅट द फॉलोइंग लाईन्स रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन, आणि त्याच्यासोबतच त्यांचे अँगल काढणं. आणि आणखी एक क्वेश्चन आहे जो आहे पॉईंट ऑफ इंटरसेक्शनशी रिलेटेड. तो कन्सेप्ट थोडंसं सांगून जाते तुम्हाला. विद्यार्थी मित्रांनो, आपण ॲक्यूट अँगल काढण्यासाठी होमोजिनियस इक्वेशन, नॉन होमोजिनियस इक्वेशन आणि त्याच्यासोबतच पुढे जाऊन आपल्याला काही क्वेश्चन्स पाहायला भेटतील. जसं की शो दॅट द फॉलोइंग लाईन्स ऑर शो दॅट द फॉलोइंग लाईन रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन. त्या टाईपचे क्वेश्चन्स आपण याच्या आधीही बघितलेत. याच्यानंतरही आपण थोडेफार ते क्वेश्चन्स बघणार आहेत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की त्या क्वेश्चनसोबतच पेअर ऑफ लाईन दाखवतात. म्हणजे आपण तिथे काय बघितलं बरं, त्याचं डिटर्मिनंट 0 दाखवला आपण. ठीक आहे. म्हणजेच काय, तर तो डिटर्मिनंट कोणता होता, डिटर्मिनंट होता ABC HF आणि इथं असेल G. म्हणजेच हे क्वेश्चन्स आपण कशाशी रिलेटेड बघितले की दिलेलं जे इक्वेशन आहे ते दाखवतं का पेअर ऑफ लाईन, तर शो दॅट ऑर रिप्रेझेंट करतं का, म्हणजे शो दॅट द फॉलोइंग इक्वेशन रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन. त्या अंतर्गत येणारे क्वेश्चन्स आपण या पद्धतीने दाखवले. हा डिटर्मिनंट आपण 0 दाखवला. त्याच्यासोबतच आपण आत्ताचे बघितलेले जे क्वेश्चन्स होते अँगलशी रिलेटेड, जिथं वापरला आपण टॅन थीटा इक्वल टू मॉड ऑफ 2√h² मायनस AB डिव्हायडेड बाय A प्लस B. म्हणजेच एकंदरीत मला असं म्हणायचं हे दोन्ही क्वेश्चन एकाच क्वेश्चनमध्ये पाहायला भेटतील की शो दॅट द इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन, फाइंड द अँगल, आणि त्याच्यासोबतच असेल सपोज हा असेल फर्स्ट, त्याच्यामधलाच येणारा हा असेल सेकंड, आणि थर्ड असेल आपल्याला विचारलं जाऊ शकतो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. आणि त्याच्यासाठी आपण वापरणार आहोत पॉईंट ऑफ इंटरसेक्शनसाठी आपल्याला वापरायचा आहे फॉर्म्युला, जिथं आपल्याला लिहिता येईल HF मायनस BG डिव्हायडेड बाय AB मायनस H². याची मदत घ्यायची आपल्याला. आणि त्याच्यासोबतच आपल्याला वापरायचं आहे GH मायनस AF डिव्हायडेड बाय AB मायनस H² ह्या फॉर्म्युल्याचा वापर करायचा आहे. म्हणजे हे तिन्ही पार्ट एकाच क्वेश्चनमध्ये आपल्याला वापरायचे, जिथं असेल शो दॅट द इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन, फाइंड द अँगल अँड देअरफॉर फाइंड आउट द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दिस लाईन. म्हणजेच या टाईपचे क्वेश्चन्स आपण पुढच्या तासांमध्ये विद्यार्थी मित्रांनो काही क्वेश्चन्स आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईनच्या पुढच्या तासामध्ये बघूयात जे ह्याच्याशी आणखी रिलेटेड असतील. ठीक आहे. थँक्यू.